रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, सुंदर मनामध्ये भरली या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे हेमाला पोलिसांनी अटक करून नेलेली असते। हेमा खूप रडते, मला नका देऊ पोलिसांकडे, परंतु आशुतोष दादा कोणाचंच ऐकत नाही आणि हेमाला अटक करून तो देतो। तर इकडे हेमाला अटक करून गेल्यानंतर सगळेच बाहेर उभा असतात। त्यावेळेस आशुतोष दादा आप्पांना आणि बापूंना म्हणतो की बरं झालं एकदाची पिढा घरातून गेली, नाहीतर मी नाहीतरी हिच्याबरोबर डिवोर्सच घेणार होतो, परंतु बरं झालं सुंटे वाचून खोकलाच गेला, असं आशुतोष दादा सगळ्यांना म्हणत असतो। तिथे लतिकासुद्धा उभा असते, परंतु हे ऐकल्यानंतर बापू आणि आप्पा घरामध्ये जातात। लतिकाला मात्र दादांचे हे सगळं बोलणं ऐकून टेन्शन आलेले असते। लतिका आशुतोष दादाकडे पाहत असते। त्यावेळेस आशुतोष दादा म्हणतो, का पाहतेस अशी माझ्याकडं? त्यावेळेस लतिका म्हणती, मला वाटलं होतं की वहिनींना अटक झाल्यावर मला चांगलं वाटेल, पण का माहीत नाही, पण मला बरं नाही वाटत ते वहिनींना अटक झाल्यामुळे। त्यावेळेस आशुतोष दादा म्हणतो की बरं झाली तिला अटक झाली। त्यावेळेस लतिका म्हणते, किती झालं तरी दादा ती तुमची बायको होती ना हो। त्यावेळेस आशुतोष दादा म्हणतो, असली बायको काय कामाची जिने माझ्या आईचाच खून केला आहे, बरं झालं ती घरातून पिढा कायमची निघून गेली, असं बोलून आशुतोष दादा तिथून घरामध्ये निघून जातो। तर दुसऱ्या दिवशी आपल्याला इकडे असं पाहायला मिळतं की लतिका ही दारात अंगणात असलेल्या तुळशीची पूजा करत असते आणि तुळशीच्या पाया पडून ती म्हणत असते की मामींना न्याय मिळवून द्यायचा आहे मला आणि मी मामींना न्याय मिळवूनच देणार, अशी तुळशीकडे ती प्रार्थना करत असते। तर इकडे तिच्यासमोर लगेचच आभ्यासुद्धा येऊन उभा राहतो। आभ्याकडे ती बघते आणि बोलते की नंदिनीला भेटायला जायचं आहे आपल्याला। त्यावेळेस आभ्या म्हणतो, हो खरंच नंदिनीला भेटायला गेलं पाहिजे, ती फोनवर खूप रडत होती। त्यावेळेस लतिका म्हणते की तिथे भेटायला गेल्यानंतर आभ्या तू असं का नाही केलं, तू तसं का नाही केलं, असे प्रश्न तू नंदिनीला विचारू नको, तिला आधीच खूप मोठा धक्का बसलेला आहे, त्यामुळे तू काही तिला प्रश्न विचारून आणखी टेन्शन देऊ नको। त्यावेळेस आभ्या म्हणतो, बरं झालं तू मला सांगितलंस, नाही तर मी तिथं जाऊन विचारणारच होतो ना। त्यावेळेस लतिका म्हणते, तू असं का बोलतोयस आभ्या? त्यावेळेस इकडे आभ्या म्हणतो, तुला माहिती ना मी टेन्शनमध्ये असल्यावर असंच काही बोलत असतो। तितक्यात लतिका म्हणते, तुला आता कशाचं टेन्शन आहे? आता दौलतला अटकही झाली, आता दौलतला शिक्षाही होणार। तर आभ्या म्हणतो, शिक्षा होणार आहे पण अजून भेटली तर नाही ना शिक्षा। त्यावेळेस लतिका म्हणते, अरे आपल्याकडे केवढा मोठा पुरावा आहेत अक्कासाहेब, आपल्याकडे विटनेस एवढ्या मोठ्या असताना का नाही ते दौलतला शिक्षा होणार? शिक्षा होणारच दौलतला। त्यावेळेस लगेचच समोर अक्कासाहेब नवीन साडी घालून उभा असतात। लतिका त्यांच्याकडे आनंदाने स्माईल देऊन बघत असते। त्यावेळेस लतिका म्हणते, छान दिसते तुम्हाला ही साडी। त्यावेळेस अक्कासाहेब म्हणतात की आजपर्यंत माझ्या आवडीनिवडी लतिका मला कोणी विचारलंच नाही अगं। त्यावेळेस लतिका म्हणते, असू देत पण ही साडी तुम्हाला खरंच छान दिसते। त्यावेळेस आभ्या म्हणतो, तुम्ही कुठं निघलायत का एवढं आवरून? त्यावेळेस अक्कासाहेब म्हणतात, मी आता माझ्या भावाकडे जाणार आहे, इथे किती दिवस मी राहणार, इथे राहणे मला बरं नाही दिसते। त्यावेळेस आभ्या म्हणतो, परंतु तुम्ही बाहेर गेल्या तर तुमच्यासाठी ते सेफ नाही राहणार। त्यावेळेस अक्कासाहेब म्हणतात, पण इथे तरी मी कुठे सेफ होते, माझ्या घरी पण मला अडचणी होत्याच ना, मी तिथे अजिबात सेफ नव्हतेच ना, मग इथून मी माझ्या भावाकडे गेली तर काय हरकत आहे? त्यावेळेस आभ्या म्हणतो, परंतु आता प्रकरण जास्त चिघळले अक्कासाहेब, त्याच्यामुळे तुमच्या जीवालाही धोका असू शकतो ना, विनाकारण जीव धोक्यात का घालायचा? त्यावेळेस अक्कासाहेब म्हणतात, मी कुठेही राहिले तरी माझ्या जीवाला धोका असणारच आहे, पण मी इथे जर जास्त दिवस राहिले तर लोकही मला नावं ठेवू शकतात ना आभ्या। त्यावेळेस लतिकासुद्धा म्हणते, अक्कासाहेब प्लीज तुम्ही जाऊ नका इथून कुठे। त्यावेळेस अक्कासाहेब ऐकतच नाही आणि म्हणतात, नाही मला गेलंच पाहिजे, मी माहेरी माझ्या भावाकडेच राहणार आहे आणि मी कायमची आता तिथेच राहणार आहे, पुन्हा मी इकडे दौलत आणि आबांच्या घरी मी आता येणार नाही आहे, कायमची माझ्या माहेरीच राहणार आहे, असं अक्कासाहेब लतिका आणि आभ्याला बोलत असतात। एकंदरीतच आता अक्कासाहेब ह्या त्यांच्या माहेरी राहायला जाणार असतात। असंच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।